राज्यातील शेतकऱ्यांची अखेरकार दिवाळी गोड झाली। सरकारने बैठक बोलावली आणि बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय जाहीर झाले। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे या उद्देशाने सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांची लवकरच प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांना तातडीचे या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येत आहे। सर्वच बँकेच्या खात्यावरती रक्कम आता सोडण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने रक्कम जमा करण्यामध्ये यावी यासाठी सरकारने बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर केला असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे। ज्या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आणि या व्यतिरिक्त दिवाळी गिफ्ट म्हणून 3000 रुपये म्हणजेच की एकूण 7000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा जाहीर झाला असून आता 2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि या व्यतिरिक्त दिवाळी गिफ्ट 3000 रुपये म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकूण 7000 रुपयांची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही सर्व रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या माध्यमातून दिवाळी सणानिमित्त अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झाला असून आता एकूण 7000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आणि या व्यतिरिक्त दिवाळी गिफ्ट म्हणून प्लस 3000 रुपये अशा पद्धतीने एकूण 7000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 20 हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून कोट्यावधी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी हे गोड होणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून 2 टप्प्यांमध्ये या ठिकाणी रक्कम वितरित करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 जिल्हे अशा पद्धतीने 2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर लक्षपूर्वक पाहत चला। जर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर बघा, या ठिकाणी आता जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये पहिला जिल्हा पुणे आहे, त्यानंतर नागपूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि
लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, तर राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। त्यानंतर या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक पहा। चला, जर तुम्हाला देखील सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि या व्यतिरिक्त दिवाळी गिफ्ट म्हणून 3000 रुपये म्हणजेच की एकूण 7000 रुपये जर तुम्हाला देखील मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। आता कोणतं काम करायचं तर बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे, कारण की जे शेतकरी KYC करतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर तुम्ही अद्याप देखील KYC केले नसेल तर तुम्हाला KYC करावे लागणार आहे। आणि त्यानंतर दुसरे एक अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी काम आहे, ते म्हणजेच की जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि दिवाळी गिफ्ट 3000 रुपये ही जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी आता काही बँकांची यादी जाहीर झाली आहे, यामध्ये आता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून या बँकेमध्ये आता सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक, इंडियन या ठिकाणी ओव्हरसीज बँक, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक असेल, त्यानंतर सेंट्रल बँक, त्याचबरोबर या ठिकाणी ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि कॅनरा बँक अशा बँकेतील म्हणजेच की अशा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अकाउंट असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांचे या व्यतिरिक्त बँकांमध्ये अकाउंट असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे, कारण की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान या ठिकाणी झाले होते। त्यानुसार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी सरकारने मान्यता दिली होती आणि त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। आणि त्या व्यतिरिक्त आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी सरकारने आता महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले असून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जाहीर झाला आहे आणि देशातील 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा होणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की नेमका 21वा हप्ता कधी मिळणार, तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की त्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता आता पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच जमा होणार असून आता 8व्या हप्त्याचे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की यावेळेस पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर का मिळत आहे, तर याचं कारण बघा, आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे। आता ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या या ठिकाणी म्हणजेच की अशा भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लागावा यासाठी सरकारने यावेळेस हप्ता लवकर देण्याचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या या ठिकाणी हप्त्याचे 4000 रुपये आणि
दिवाळी गिफ्ट देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहे. म्हणजेच की एकूण 7,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार असल्याचे अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. तसेच शेतकऱ्यांना या ठिकाणी e-KYC करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही अद्याप देखील e-KYC केले नसेल तर e-KYC करून घ्या. त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा असेल आणि नुकसान भरपाईची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असल्यामुळे आता दिवाळीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18,500 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 27,000 रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 36,000 रुपये अशा पद्धतीने रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे. आता या ठिकाणी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल. म्हणजेच की यावेळेस हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हप्त्याची रक्कम आणि दिवाळी गिफ्ट या ठिकाणी जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आणि त्या व्यतिरिक्त या ठिकाणी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे तर बघा या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये उमरखेड, कळमेश्वर, काटोला, कामठी, कोहे, नरखेड, नागपूर, त्यानंतर या ठिकाणी पारशिवनी, भिवापूर, मौदा, त्यानंतर सावनेर आणि हिंगणा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी आता बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका असेल, त्यानंतर केज, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, आष्टी, पाटोदा या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुणे विभागातील पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर, दोंड, शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ आणि आंबेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता नागपूर विभाग असेल, त्यानंतर अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण या सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी 18,000 रुपये, नुकसान भरपाई देखील 18,000 रुपयांपासून या ठिकाणी आता काहींना 18,000 रुपये, काहींना 27,000 रुपये, काहींना 36,000 रुपये अशा पद्धतीने पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. आणि आता PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. तर अशा पद्धतीची ही अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.